जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तुमचं आपल्या संकल्प करिअर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पोलीस भरती झाल्यानंतर आपली वैद्यकीय तपासणी कशा प्रकारे केली जाते याच्यावर आपण ही व्हिडिओ बनवणार आहेत. बघा, माझं स्वतःचं जेव्हा मी भरतीमध्ये लागलो, माझं स्वतःचं वैद्यकीय तपासणी झाली होती. तर ती वैद्यकीय तपासणी कशा प्रकारे झाली होती, सर्वपणे माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला ही व्हिडिओमधनं जी माहिती आहे तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे. या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल, म्हणजे फायदा होईल. बघा, पोलीस भरती झाल्यानंतर आपली फायनल मेरिट लागते. त्याच्यानंतर आपली कागदपत्रे पडताळणी होते. त्याच्यानंतर आपली वैद्यकीय तपासणी होते. बरोबर, हे महत्त्वाचे टप्पे आहेत. वैद्यकीय तपासणीला मी स्वतः गेलो होतो. मला तिथली सिच्युएशन पूर्णपणे मी बघितली, कशा प्रकारे वैद्यकीय तपासणी होते, कशा प्रकारे नाही. तर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एकच सांगायचा आहे का, ज्या दिवशी तुमची मेडिकल तपासणी असेल त्या दिवशी तुम्ही घाबरू नका. घाबरलं तर तुमचं जो ब्लड प्रेशर वगैरे मोजताना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, मला एकच सांगायचं आहे, तुमचं मेडिकल तपासणी कशा प्रकारे होते तुम्हाला मी पहिले टप्पे सांगतोय. कागदपत्रे पडताळणी. बघा, कागदपत्रे पडताळणी करायचं याच्यावर मी तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याच्यावर 100% व्हिडिओ बनवणार आहे. पुढचा मुद्दा बघा, कागदपत्रे पडताळणी. रक्तदाब मेडिकलचा असेल, रक्तदाब बीपी आपली मोजली जाते. मेडिकल तपासणी ज्या दिवशी असते त्या दिवशी भरपूर मुले घाबरून जातात. मग मुले घाबरल्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वर किंवा खाली होते. त्याच्यामुळे मग तुम्हाला जर ब्लड प्रेशर व्यवस्थित आलं नाही, मग तुमची ईसीजी तपासणी केली जाते. म्हणून तिथे घाबरू नका. व्यवस्थितपणे ज्या दिवशी तुमचं मेडिकल असेल त्या दिवशी व्यवस्थितपणे घरून जाताना काहीतरी खाण्यासाठी सोबत न्या, एखादा फ्रूट न्या किंवा घरून डबा न्या. म्हणजे व्यवस्थितपणे जेवण करा. काही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. जर आपले जे आहेत ते डॉक्टर आहेत, ते त्यांचं काम आहे, ते त्यांच्या पद्धतीने करतात. तुम्ही घाबरू नका. तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल पाहिजे. जर कमी जास्त आलं तर तुमचं ईसीजी चेक केलं जातं. म्हणून घाबरू नका, ती व्यवस्थित होते. घाबरल्यामुळे ईसीजी ब्लड प्रेशर तुमचं खाली वर होत असते. म्हणून घाबरू नका. तुम्ही व्यवस्थित राहिले तर तुमचं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल असते. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा, रक्त तपासणी. तुमचा रक्त तपासला जातोय, तुमचा कोणता आहे काय आहे, त्याच्या प्रकारे त्याचं काही एवढं टेन्शन नसतं. ओके. त्याच्यानंतर महत्वाचा तपासणं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्यांची तपासणी. मी पण खूप अनुभवलं. डोळ्यांची तपासणी हा खूप महत्वाचा आहे. बघा, डोळ्यांची तपासणी कशा प्रकारे होते, एबीसीडीचे पूर्णपणे अंक असतात. मोठी लाईन, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी, ए टू झेड पर्यंत असे अंक असतात. आपल्याला काहीतरी डिस्टन्स असतो 3 मीटर किंवा 4 मीटर, एक्स वाय झेड जो काय असेल तो आपल्याला ते पूर्णपणे ते ओळखण्यासाठी सांगतात. जर तुम्हाला डोळ्यांचा काहीही प्रॉब्लेम नसेल, ते आपण ऑटोमॅटिकपणे व्यवस्थितपणे चेक करतोय. आपल्याला पहिले वरची लाईन वाचायला सांगतात, त्याच्यामध्ये एबीसीडी अंकावरचे पूर्णपणे अंक असतात. काही बाकी बाहेरचं काहीही नसतं. त्याच्यानंतर अशी आपली पहिली लाईन वाचली का त्याच्यानंतर खालची लाईन, त्याच्यानंतर परत खालची लाईन, अशी आपल्याला ते लाईन वाचायला सांगतात. आपल्याला जर डोळ्यांचा नंबर वगैरे नसेल तर आपल्याला काही अडचण येत नाही. आपण व्यवस्थितपणे ते आपण नंबर वाचून सांगू शकतो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजेच कलर ब्राईटनेस. हा 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 मुद्दा म्हणजे खूप महत्वाचा आहे. कलर ब्राईटनेस मध्ये बघा, आपल्याला काही कलर आपल्याला ते ओळखण्यासाठी सांगतात, किंवा टिपक्या टिपक्यांचे कलर असतात, त्याच्यामध्ये काही अंक असतात, ते ओळखण्यास सांगतात. काही मुलांना कलर ब्राईटनेसचा प्रॉब्लेम असतो, त्यांना रंग ओळखण्यामध्ये सुद्धा रंग ओळखता येत नाही. तर अशा मुलांसाठी ही चाचणी केली जाते. हा महत्वाचा म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर काय असं काही प्रॉब्लेम असेल तर आताच तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ओके. तुम्हाला जर कलर ब्राईटनेसचे जे हे फोटो असतील तर तुम्हाला ते तुम्ही गुगलवर टाकले तरी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. हा महत्वाचा मुद्दा झाला. त्याच्यानंतर अजून आपला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टॅटो. भरपूर मुले मेसेज वगैरे करत होते मागे मला, सर जर आपल्या अंगावर टॅटो असला तर तो चालतो का? तर तुम्हाला मला एकच सांगायचं आहे. बघा, जर तुमच्या बॉडीवर जर छोटासा टॅटो वगैरे असेल तर चालून जातो. जर तुम्ही शरीरभर पूर्णपणे टॅटो गोंदला असेल तर तो चालणार नाहीये. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे हातावर. आपल्या हातावर आपल्याला सल्यूट मारायला लागतो. जर इथे मोठ्या प्रमाणात टॅटो असेल तर चालत नाहीये. एखादा छोटा टॅटो असेल बॉडीवर तो चालून जाईल. मोठा टॅटो असेल चालणार नाहीये. तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. त्याच्यानंतर बघा, भरपूर मुले मागे मला मेसेज करत होते, सर माझं ऑपरेशन झालेलं आहे, सर माझा हात मोडला आहे, किंवा सर माझा नोकरीचा प्रॉब्लेम आहे, सर माझा चेस्ट वर खाली. काही मुलांचं चेस्ट वर खाली असतो. काही मुले बोलतात सर माझं टक्कल पडलेलं आहे. भरपूर मुलं त्यांचा स्वतःचा पर्सनल प्रॉब्लेम सांगत असतात. बघा,
पोलीस भरतीचं मेडिकल आणि आर्मीचं मेडिकल याच्यामध्ये भरपूर असं फरक आहे, म्हणून तुम्ही एवढं घाबरून जाऊ नका. मेडिकल पोलीस भरतीचं एकदम व्यवस्थित प्रमाणे होतोय. फक्त तुम्ही तिथे गेल्यावर घाबरू नका. तुमचं जे सर्व काही चाचणी आहे ते एकदम व्यवस्थितरित्या पार होतोय. तिथे ज्या तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील जो जवळचा हॉस्पिटल असेल तिथे तुमची तपासणी होते. मुंबईसारख्या ठिकाणी तिथे जास्त मुलं असल्या कारणाने तुमचं जिथे तुम्ही असाल तिथे तुमचं मेडिकल होतंय दवाखान्यात न जाता. हे तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचं होतं. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावर 100% व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हे तुम्हाला मला असं वाटतंय तुम्हाला समजलं असेल. आणि त्याच्यानंतर अजून कागदपत्रे पडताळणी याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तुम्हाला जर त्याच्यावर व्हिडिओ बनवायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावर 100% व्हिडिओ बनवेन. आणि मेडिकलमध्ये तुम्हाला अजून काही जास्त प्रॉब्लेम येत असेल, मी माझा नंबर देतोय खाली, त्या नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला त्याची आवश्यक अशी माहिती सांगेन. आता जाता जाता तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे, जोपर्यंत तुमचा मेडिकल होत नाहीये तोपर्यंत जास्त बाहेर फिरणं वगैरे बंद करा. जोपर्यंत विचार करा, आता तुम्ही मेरिटमध्ये तुमचं नाव आलेलं आहे. फक्त तुमची मेडिकल तपासणी झाली का तुमचा जॉईनिंगचा लेटर आहे, जॉईनिंगचं जे काय असेल ती तारीख, तोपर्यंत फक्त थोडंसं बाहेर फिरणं, गाडी वगैरे फास्ट चालवणं, बाहेर जास्त खेळायला जाणं किंवा बाहेर कुठे फिरणं थोडंसं बंद करा. तुमचं मेडिकल होऊ द्या. तुमचं मेडिकल सुखरूप होऊ द्या. कसं आहे, जर तुमचं मेडिकल येईल आणि तुम्ही हातपाय मोडून ठेवणार तर मग तुमचं मेडिकल अनसक्सेस होईल. म्हणून जास्त बाहेर कुठे फिरू नका. तुम्ही खूप सारी मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत. ओके. तुम्हाला अजून काही अडचण आली तर तुम्ही मला आवश्यक कॉल करू शकता. तुम्हाला अशा व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी कोणती व्हिडिओ अपलोड केली तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.